पितृपक्षात कढीला खूप महत्त्व आहे. त्यासाठी इथे 1 कप दही घेतलेलं आहे. 2.5 चमचे म्हणजेच 2.5 TBSP बेसन त्याच्यात घालायचं, मिक्स करून घ्यायचं आणि रवीने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. त्यामध्ये 1 कप आणि 2 ते 3 चमचे पाणी घालून पुन्हा रवीने घोटून घ्यायचं. हे मिश्रण तयार झालं आहे. आता आपल्याला कढीला फोडणी घालायची आहे. त्याच्यासाठी 1 चमचा तेल घेतलेलं आहे. जिरं, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि हिंग घालून सणसणीत फोडणी करून घ्यायची. फोडणी तयार झाली की गॅस मंद आचेवर करायचा आणि त्यानंतर दह्याचं जे आपण मिश्रण केलं आहे ते फोडणीमध्ये घालायचं. मीठ घालायचं, साखर घालायची आणि मंद आचेवरच कढीला उकळ आणायची, म्हणजे ही कढी फाटत नाही. एक छान उकळ आली की त्याच्यामध्ये चिरलेली कोथिंबीर घालायची आणि ही आपली कढी तयार आहे.